नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 7 मॅथ चॅलेंज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लॉजिक मध्ये स्विचिंग सर्किट सिंबॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं, त्यासाठी कोणते सिंबॉल वापरतात ते आपण बघणार आहोत. तर तुम्हाला इथे सर्किट मध्ये S1 S2 S3 S1 S2 डॅश असं काहीतरी दिसत आहे. तर S1 S2 साठी स्विच साठी काय घ्यायचं T, S2 साठी घ्यायचं Q, S3 आला तर काय घेणार R घेणार. जर याच्यामध्ये डॅश जर आला तर त्याचं निगेशन घ्यायचं. म्हणजे S1 डॅश असेल तर निगेशन ऑफ P घ्यायचं, S2 डॅश स्विच असेल तर काय निगेशन ऑफ Q घ्यायचं. जर तिथं S3 डॅश असेल तर निगेशन ऑफ काय होणार बघा R होणार. जर सिरीज मध्ये जर सर्किट एकमेकाला जॉईन केले असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, अँड वापरायचं आहे. म्हणजे इथे S1 साठी काय येणार बघा P अँड Q, S3 साठी काय येणार बघा अँड R येणार. म्हणजे हे त्याचं स्विचिंग सिंबॉलिक फॉर्म मध्ये झालं. जर पॅरलल असेल तर काय वापरायचं ऑर वापरायचं. मग ऑर साठी काय येणार बघा, इथं पहिला S1 आहे तर P येणार आणि ऑर म्हणजे काय बघा ऑर असं येणार आणि निगेशन S2 म्हणजे काय असणार बघा Q. हा आला तुमचा फॉर्म्युला. मग याच्यामध्ये तुम्ही आता काय सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहा. तर त्याचा ट्रूथ टेबल तयार करताना तुम्हाला काय करायचं, ऑन साठी 1 वापरायचं, ऑफ साठी काय करायचं 0 वापरायचं. मग मी काय करणार बघा, P साठी काय वापरणार इथे बघा 1 1 0 0, Q साठी काय वापरणार इथे बघा 1 0 1 0. आता निगेशन ऑफ Q म्हणलं तर काय येणार बघा, इथं काय येणार 0 0 चं काय होणार 1, इथं 0 होईल 0 चं परत काय होईल बघा 1 होईल. आता ह्या दोघांचं जर आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर आउटपुट काढलं तर काय येणार बघा 1 और 1 किती येणार 1, इथं 1 येणार 0 0 0 येणार 0 1. इथं फक्त ऍडिशन करा और साठी बरोबर 1 येते बघा. ठीक आहे, थँक्यू. या पद्धतीने तुम्ही ते काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता.